नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नॉलेज हब. आणि सर्वच वेटिंग लिस्टच्या पालकांना ही उत्सुकता लागलेली की आपल्या मुलाचं किंवा मुलीचं ॲडमिशन कन्फर्म होईल की नाही होणार. तर आत्ता आज जवळपास 5 दिवस झालेली आहेत ॲडमिशन चालू होऊन आणि अजून पुढच्या बुधवारपर्यंत हे ॲडमिशन चालू राहणार आहे 31 तारखेपर्यंत. तर सर्वात प्रथम आपण पाहूयात की आत्तापर्यंत किती ॲडमिशन झालेली आहेत. तर आपण इथं खाली येऊन पाहू शकतो की ॲडमिशन्स सिलेक्शन झालं होतं 93,009 मुलांचं आणि त्यापैकी आत्तापर्यंत 12,479 लोकांनी ॲडमिशन्स कन्फर्म केलेत. म्हणजे त्यांचे ॲडमिशन्स पूर्ण व्हेरिफिकेशन होऊन झालेले आहेत. त्यांना ते स्कूलमध्ये जायला आता रेडी आहेत. त्यांचा प्रवेश कंप्लीट झाला आहे. अजूनही देखील जवळपास 70,000 लोकांचे ॲडमिशन्स कन्फर्म होणं बाकी आहे. उद्याचा एक दिवस आहे, त्याच्यानंतर सोमवार, मंगळवार, बुधवार म्हणजे अशी 4 दिवस आहेत टोटल. तर 4 दिवसामध्ये अजून आपल्याला पाहावं लागेल की किती ॲडमिशन्स होत आहेत. तर त्याच्या बेसिसवर अजून क्लिअर आयडिया येईल आपल्याला की किती वेटिंग लिस्टवाल्यांना चान्स भेटणार आहे. पण आत्ता सध्याच्या यादीप्रमाणे आपण पाहू शकतो की काय स्थिती आहे आणि कुठल्या जिल्ह्यात काय ॲडमिशनचं स्टेटस आहे. मला तुम्ही कॉमेंटमधून सांगू शकतात की तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून अप्लाय केला आहे आणि आपण त्याच्यावरती चर्चा करू शकतो की तुमच्या जिल्ह्यातले काय स्टेटस आहे यादीचे. तर तुम्ही कॉमेंटमध्ये काय प्रश्न असेल तरी देखील विचारू शकता. आणि वेटिंग लिस्टवाले आणि RTचे जे पण पालक आहेत त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण वेळोवेळी RT संदर्भात आणि वेटिंग लिस्ट संदर्भात अपडेट देत आहोत आणि हे महत्त्वाचे अपडेट्स आहेत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलला विदाऊट सबस्क्राईब करता पुढे बघू नका. चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि मग पुढचा व्हिडिओ बघा. तर आपण स्टार्ट करूयात आपलं डिस्कशन ज्याच्यामध्ये आता आपण बघणार आहोत की जिल्ह्यावाईज काय वेटिंगचं स्टेटस आहे किंवा जिल्ह्यावाईज सिलेक्टेडचं स्टेटस काय, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की बाबा अजून किती लोक ॲडमिशनचे राहिलेत. जर जास्त लोक राहिलेत ॲडमिशनचे म्हणजे अजून वेटिंग लिस्टवाल्यांचे चान्सेस आहेत. तर सर्वात प्रथम आपण या पोर्टलवर आलो आहे. आपण इथं जाऊयात RT ॲडमिशन स्टेटसवरती. आता आपण पाहू शकतो ही विंडो ओपन झाली आहे. इथं आपण रेग्युलर सिलेक्शनमध्ये आलो आहोत. तर जी लोक अहमदनगरमध्ये आहेत तर तिथे सध्या टोटल वेकेन्सी 3,023 होती टोटल आणि सिलेक्शन झालं ते 2,901. तर 2,901 पैकी 598 लोकांनी ॲडमिशन्स कन्फर्म केलेले आहेत. तर 598 लोकांची जवळजवळ ॲडमिशन्स कन्फर्म झाली आहेत. अजून देखील तिथे जवळपास 2,400 लोकांचे ॲडमिशन्स कन्फर्म होणे. तसंच अकोल्यामध्ये जवळपास 2,014 वॅकन्सी आहेत आणि त्याच्यापैकी आपण सिलेक्शन्सच बघू. 1,918 सिलेक्टेड झालेत आणि 4,014 लोकांनी आत्तापर्यंत कन्फर्म केलं म्हणजे 25% इथं कन्फर्मेशन झालेलं आहे. तसंच अमरावतीमध्ये 2,300 लोकांनी ॲडमिशन घेतलं होतं. इथे तर जवळपास 12%च कन्फर्मेशन झालं म्हणजे इथे चान्सेस जास्त आहे. म्हणजे अजूनही तिथे भरपूर ॲडमिशन्स होणं बाकी आहे रेग्युलर विद्यार्थ्यांचं आणि पुढची 4च दिवस उरलेली आहेत. त्याच्यानंतर औरंगाबादमध्ये सिलेक्शन्स झाले होते 4,242 आणि फक्त 256 ॲडमिशन्स कन्फर्म झालेत. म्हणजे बघा अजून भरपूर ॲडमिशन्स इथं कन्फर्म होण्या बाकी आहेत. त्यामुळे औरंगाबादचे जे काही वेटिंग लिस्टमध्ये त्यांचे होप्स जास्त आहेत, त्यांचे चान्सेस पण जास्त आहेत. त्यामुळे तुम्ही सारखं वेबसाईटवरती बघत राहायचं आहे की बाबा तुमचं वेटिंग लिस्टची यादी पण आपण कधी लागणार आहे हे शेवटी सांगणार आहोत या व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर भंडारामध्ये 760 लोकांचं झालं होतं आणि 169 लोकांनी कन्फर्म केलेले आहेत ॲडमिशन्स. तर भंडारामध्ये बघा जागा जास्त होत्या
आणि ॲडमिशन्स कमी झालेत. म्हणजे सिलेक्शन अजूनही म्हणजे 760 लोक सिलेक्शन झालेले आहेत आणि 169नीच कन्फर्म केले. तर बीड, बुलढाणा, चंद्रपूर याचे जरी पाहिले तुम्ही तरी बीडमध्ये आता 259 लोकांनीच फक्त ॲडमिशन कन्फर्म केलेत. तसंच बुलढाण्यात 398. म्हणजे अजूनही बऱ्याच कमी प्रमाणात दिसते की ॲडमिशन कन्फर्म झाले. तसंच चंद्रपूरमध्ये 368 लोकांनी ॲडमिशन कन्फर्म केलेत. धुळेमध्ये 162, म्हणजे हार्डली 10% पकडू शकतो. गडचिरोलीमध्ये फक्त 25, 424 जागा आहेत. लेस दॅन 10% लोकांनी आत्तापर्यंत ॲडमिशन कन्फर्म केलेले आहेत. तसंच आपण नेक्स्ट बघूयात. 2 नंबरला गेल्यावर इथं आपल्याला दिसते गोंदियामध्ये बघू शकता आपण सिलेक्शन झाले 883 कॅन्डिडेट्सचं स्टुडंट्सचं आणि कन्फर्म्ड आहेत 184. तर हे सगळे आहेत महत्त्वाचे. अजून आपण बघितलं तर मुंबईमध्ये पहा, मुंबईमध्ये इथे झालेले ॲडमिशन आहेत सिलेक्शन्स 3,374 आणि 711 लोकांचे कन्फर्म झालेले आहेत ॲडमिशन. म्हणजे जवळपास 15% लोकांनी ॲडमिशन्स कन्फर्म केलेले आहेत. परत आपण जर कोल्हापूर बघितलं इथे तर कोल्हापूरमध्ये जवळजवळ 2,394 ॲडमिशन्स म्हणजे सिलेक्शन्स झाले. तर त्यापैकी फक्त 398 लोकांनी कन्फर्मेशन केलं आहे. आपण लातूरमध्ये बघू शकतो. लातूरमध्ये स्थिती अशी आहे की लातूरमध्ये 1,796 जागा फक्त आणि फक्त 13. म्हणजे लातूरवाल्यांसाठी अजून भरपूर होप्स आहेत की जास्तीत जास्त ॲडमिशन इथं होऊ शकतात. तर त्याच्यानंतर आपण वळूयात पुढच्या काही महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये जिथे संख्या जास्त आहे. तर इथे बघूयात आपण, जसं की इथं नाशिकमध्ये आपण बघूयात. नाशिकमध्ये 4,807 जागा होत्या आणि फक्त 491 जागा ह्या कन्फर्म झालेल्या आहेत. म्हणजे फक्त 10% ॲडमिशन्स आत्तापर्यंत कन्फर्म झालेले आहेत. पुणे पहा, सगळ्यात जास्त इथं संख्या दिसेल तुम्हाला. 16,337 जागापैकी फक्त आणि फक्त 1,233 जागा आत्तापर्यंत कन्फर्म झालेल्या आहेत. याचा अर्थ 10% ही संख्या म्हणजे जवळपास आपण 10%पेक्षा कमी पकडू शकतो. तर म्हणजे फारच कमी ॲडमिशन्स आत्तापर्यंत कन्फर्म झालेले आहेत. त्याप्रमाणे तुम्ही आता मला हे सगळेच जिल्हे वाचून दाखवणं शक्य नाही आहे, पण मी हे महत्त्वाचे काही जिल्हे तुम्हाला वाचून दाखवलेले आहेत. तर तुम्हालाही देखील तुमच्या जिल्ह्याचं इथे टाकून बघायचं आहे. जसं इथं ठाण्याचं दिलेलं आहे. ठाण्यामध्ये 19,568 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन 9,597 लोकांचं सिलेक्शन झालं आहे. त्यापैकी फक्त 12 ते 15% लोकांनी ॲडमिशन्स कन्फर्म केलेत. तर आत्तापर्यंत कन्फर्म ॲडमिशन इथं दाखवतं आहे 12,448. त्यामुळे अजून जवळपास असं म्हणता येईल की 12 ते 15% ॲडमिशन्स झालेले आहेत. अजूनही 85% ॲडमिशन जवळजवळ होणं बाकी आहे. निश्चितच उद्याचा दिवस आहे, त्याच्यानंतर सोमवार, मंगळवार, बुधवार 4 दिवस आहेत. तर 4 दिवसात अजून किती ॲडमिशन्स होत आहेत, किती कन्फर्मेशन्स होत आहेत, किती रिजेक्शन्स होत आहेत, तुमच्याच जिल्ह्याची स्थिती काय हे वारंवार चेक करत राहावा. त्याच्यानंतर तुम्हाला हे कळेल की बाबा आपल्या जिल्ह्यामध्ये एवढी सिलेक्टेड होते पण कन्फर्मेशन कमी झालेत, म्हणजे वेटिंगवाल्यांचा चान्स जास्त आहे इथं. त्याच्यानंतर जर काही एक्सटेन्शन आलं नाही 31 तारखेनंतर तर लगेच त्याच्यानंतर दुसरी यादी लागेल आणि दुसरा राऊंड चालू होईल. दुसऱ्या राऊंडची यादीमध्ये तुम्ही तुमच्या मुलाचं ॲडमिशन पाहू शकता. आता इथं एक मला महत्त्वाचं अजून एक सांगायचं आहे की लोक विचारतात की पॅरेंट्सला भरपूर प्रश्न आहे कॉमेंटमध्ये की किती राऊंड होणार आहे, किंवा 2च राऊंड होणार आहे का 1च राऊंड होणार आहे का 3 राऊंड होणार आहेत. तर मी तुम्हाला याचं उत्तर देईल. समजा पहिल्या राऊंडमध्ये काही मुलांनी ॲडमिशन्स नाही घेतली, समजा 30 जागा होत्या आणि त्यापैकी 20च ॲडमिशन कन्फर्म झाले, तर 10 विद्यार्थी वेटिंगमधून
सेकंड राऊंडमध्ये येतील आणि 10पैकी समजा 7च लोकांनी ॲडमिशन केलं, तर मग थर्ड राऊंड देखील होईल जिथे 3 लोकं परत वेटिंगमधून घेतली जाईल आणि समजा त्यातून देखील अजून 3पैकी 2 लोकांचंच ॲडमिशन कन्फर्म झालं तर राऊंड चौथा पण होईल. म्हणजे जोपर्यंत RTच्या वॅकन्सी असतात खाली तोपर्यंत ही राऊंडची प्रोसेस चालू असते. जोपर्यंत ॲडमिशन्स पूर्ण होत नाही तोपर्यंत वेटिंग लिस्टवाल्यांना चान्स असतो. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर जोपर्यंत वेटिंग लिस्टवाल्यांच्या ॲडमिशन्स किंवा त्या पूर्ण RTचे ॲडमिशन्स जोपर्यंत RTचे पूर्ण वॅकन्सी फुल होत नाही तोपर्यंत वेटिंग लिस्टवाल्यांना चान्स असतो. त्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने वेटिंग लिस्टवाल्यांनी रोज आपली लिस्ट जिल्ह्याची पहा आणि 31 नंतर तर आपल्या मुलाचा तिथे या ठिकाणी नंबर टाकायचा आहे ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये आणि चेक करत राहायचं आहे की आपलं स्टेटस काय आहे. जसं इथे जायचं आहे तुम्हाला ॲप्लिकेशन वाईज डिटेल्समध्ये आणि इथे ॲप्लिकेशन नंबर पाहायचा आहे 31 की तुमच्या मुलाचं जे काय प्रायोरिटी नंबर आहे तो कमी झाला आहे किंवा तुमच्या मुलाचा सिलेक्टेड यादीमध्ये नंबर आला आहे का. कारण 31 नंतर वेटिंग लिस्टवाल्यांना मेसेज जाणं चालू होईल आणि तुम्हाला त्यावेळेस लगेच डॉक्युमेंट्स घेऊन ॲडमिशनसाठी पुढे जायचं आहे आणि आपली डॉक्युमेंट्स पडताळणी समितीकडे नेऊन सगळी सबमिट करायची आहे आणि ती व्हेरीफाय करून घ्यायची आहे आणि मुलाचं ॲडमिशन घ्यायचं आहे. त्यामुळं आत्तापर्यंत असा निष्कर्ष निघतो आहे मागच्या 5 दिवसात जवळपास 15% मॅक्सिमम ॲडमिशन्स कन्फर्म झाली आहेत. 85% अजून पेंडिंग आहेत पण अजून वेळ देखील आहे उद्याचा आणि पुढची 3 दिवस. त्यामुळे आपण पाहूयात की हा आकडा अजून पुढच्या काही दिवसात कसा शेप करतो आहे आणि वेटिंग लिस्टवाल्यांना किती चान्स भेटतो आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मला त्याचं उत्तर माहीत असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.